ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। हरे कृष्णा। सर्व भक्तांचे आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत श्रीमद भागवत स्कंद 8 यामधून आपण गजेंद्र मोक्ष या लीलेची चर्चा करत आहोत. काल आपण 2 टप्प्यांमध्ये या कथेचं वर्णन करायचा अभ्यास केला. तुमच्यासमोर पॉवर पॉइंट प्रेझेंट करेन. एक मिनिट. ओके, स्लाइड दिसतात माझ्या? ओके. तर गजेंद्र मोक्ष ही कथा श्रीमद भागवतातली अतिशय प्रसिद्ध कथा आहे. आणि काल आपण चर्चा केली, खास करून अधिक मास पर्वामध्ये खूप वेळा लोक पुण्य प्राप्त करण्यासाठी, श्रीमद भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी या गजेंद्र मोक्षाची कथा आपण ऐकतो. श्रीमद भागवत याचं वर्णन करताना श्रील व्यासदेव सुरुवातीलाच सांगतात, धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सताम् वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परेरीश्वरः सद्यो हृदि अवरुद्धते अत्र कृतिभिः शुश्रुतुभिः तत्क्षणात्. सांगतात की हे श्रीमद भागवतम इतका पवित्र ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाचं वर्णन करताना सांगतात, धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां. या ग्रंथामध्ये परम धर्माची स्थापना करण्यात आली आहे. या ग्रंथातली प्रत्येक कहाणी, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक श्लोक हा परम धर्माची स्थापना करत आहे. परम धर्म म्हणजे काय? भगवंतांप्रती प्रेम, भगवंतांप्रती प्रेममयी सेवा, भगवंतांप्रती प्रामाणिक शुद्ध भक्ती, उत्तम भक्तीचा प्रचार करत आहे. आणि जे काही तथाकथित बाकी धर्माची स्वरूप आहेत प्रोज्जित, त्या सर्वांना बाहेर काढतोय, मुळापासून फेकून टाकतोय. ही कोणत्याही प्रकारची वर करणे आध्यात्मिकता या भागवत ग्रंथामध्ये त्याचं मनोरंजन केलं गेलं नाही. आणि ते सांगतात, वेद्य वास्तव मात्र वस्तू शिवदम तापत्रयोन्मूलन. जी वास्तव वस्तू आहे भगवंत, हे आपल्याला प्रस्तुत करत आहे श्रीमद भागवत. मग कहाणी गजेंद्राची असो, पांडवांची असो, वृत्रासुराची असो, भीष्म पितामहांची असो, विदुराची असो, प्रचेतांची असो किंवा दशम स्कंदामधील वृंदावनातल्या निवासांची असो, या सगळ्या गोष्टी, या सगळे ऐतिहासिक संदर्भ हे फक्त आपल्याला भगवंतांप्रती आपल्या हृदयामध्ये जे प्रेम आहे ते जागृत करण्यासाठी दिलं आहे. भगवानच्या हृदयात, भगवंतांबद्दल आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये प्रेम आहे, पण जोपर्यंत आपण श्रवण कीर्तन करत नाही तोपर्यंत हे प्रेम जागरूक होत नाही, तोपर्यंत प्रेमाचा उदय होत नाही.
सेवन मुखे जीवादौ स्वयं एव स्फुरति अधः. म्हणून सद्यो हृदि अवरुद्धते अत्र कृतिभिः शुश्रूषति तत्क्षणात. ज्या व्यक्तींनी प्रामाणिकपणे सेवाभावाने नम्रतेने या ग्रंथाचं श्रवण केलंय अशा व्यक्तींच्या हृदयामध्ये सद्यो म्हणजे लवकरच भगवंतांची स्थापना होईल अशी व्यासदेव आशीर्वचन या ग्रंथाच्या सुरुवातीला सर्वांना देतात. म्हणून आपण जे कथानक ऐकत आहोत हे त्याच भागवत ग्रंथातलं कथानक आहे. त्यामुळे हे कथानक ऐकल्यावर भगवत प्रेम प्राप्त होणार असा स्पेशल आशीर्वाद सुद्धा शुकदेव गोस्वामी या कथानकाच्या शेवटी देतात. काल आपण चर्चा केली त्रिकुट पर्वतावर जो अतिशय दिव्य पर्वत आहे तिथे राहणारा आसीत गिरिवर राजन त्रिकुट इति विश्रुत क्षीरोदेन आवृतो श्रीमान योजनायुत उच्छ्रित. 100 योजन उंच 100 योजन वृंद असलेल्या या अतिशय ऐश्वर्यशाली पर्वतावर एक गजराज राहतो. त्याचं नाव होतं गजेंद्र. आपण काल शास्त्र कशाप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या पूर्ण सृष्टीतील या ऐश्वर्याची माहिती देतात हे आपण बघितलं. आणि हा गजेंद्र मग थकलेला आपल्या पूर्ण शक्तीनिशी जेव्हा ह्या ऋतुमाल नावाच्या उद्यानामध्ये फिरत असतो आपला सगळा थकवा घालवण्यासाठी हा एका सुंदर तलावामध्ये प्रवेश करतो. आपल्या पूर्ण परिवारासोबत आपल्या पूर्ण शक्तीनिशी गर्वाने आवृत्त झालेला मदमत्त झालेला नशापान केलेला असा हा हत्ती आपलं गर्व प्रदर्शन करत आपलं शक्ती प्रदर्शन करत या तलावामध्ये शिरतो आणि आपल्या परिवारासोबत खूप छान मौज मजेमध्ये लागतो. त्याच्या स्वैर सुखामध्ये त्याला कशाचे भान राहत नाही. त्याला असं वाटतं सगळं काही माझ्या हातामध्ये आहे, मी शक्तिशाली आहे, माझा मोठा परिवार आहे, माझ्याकडे ताकद आहे, मी काहीही करू शकतो. आणि मग हा स्वैराचारी हत्ती याच्या अपेक्षेविना अचानक ज्या व्यक्तीकडे शक्ती असते पण आध्यात्मिकता नसते तेव्हा तो पहिल्याच स्तरावर असतो. त्याला म्हणतात स्वैर सुख. ज्याच्यामध्ये ती व्यक्ती कोणत्याही प्रकारची चिंता करत नाही, कोणत्या प्रकारची नियमाची त्याला गरज वाटत नाही, कोणत्या प्रकारच्या अधिकृताची गरज लागत नाही, कोणत्या प्रकारच्या शास्त्रांचं बंधन नियम त्याला नको आहे. आणि तो स्वैर सुखाचा अनुभव घेण्यासाठी जे काय गरजेचं आहे ते सगळ्या गोष्टी करण्यासाठी तो तत्पर असतो. असा हा हत्ती सर्वप्रथम स्वैर सुखाच्या स्तरावर होतो. आणि मग दुसऱ्या स्तराला जिथे अचानक आपत्ती निर्माण झाली आहे, एक मोठा मगरमच्छ मोठी मगर त्याचा पाय पकडते आणि हळू आपण बघितलं शक्ती कोणाची वाढली, गजेंद्राची शक्ती वाढत जाते, कमी होत जाते आणि मगरीची शक्ती वाढत जाते. आणि या सगळ्या संघर्षामध्ये हजारो वर्ष निघून जातात. पण संघर्ष आपण बघितलं की हे संघर्ष फार महत्वाचे असतात जीवनामध्ये. आणि संघर्षांमध्ये आपली ऍक्च्युअल शक्ती आपलं जे ऍक्च्युअल शक्ती ती बाहेर येते. तसे ते म्हटले की संकट आपल्याला तोडण्यासाठी नव्हे तर भगवंतांकडे वळण्यासाठी पाठवलं जातं. मुलांच्या परीक्षा का होतात शाळेमध्ये? परीक्षा कशासाठी असतात? जेणेकरून आपली शक्ती बाहेर येईल, आपली ऊर्जा बाहेर येईल, आपली क्षमता बाहेर येईल. आणि तसेच गजेंद्राचं झालं. हजारो वर्ष तो लढत राहिला. प्रभुपादांनी आपल्याला शिकवण दिलं. आपण याच्यावर खूप चर्चा केली की मायासोबत आपल्याला लढायचं असेल, खास करून आपल्या मनासोबत आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला एका अनुकूल परिस्थितीत स्वतःला ठेवणं गरजेचं आहे. गजेंद्र पाण्यामध्ये होता आणि म्हणून शक्ती क्षीण होत होती. आपल्याला जर आपल्या मनावर नियंत्रण ठेवायचं असेल, जीवनामध्ये यश प्राप्त करायचं असेल, जीवनामध्ये एखाद्या ध्येयाला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला अनुकूल परिस्थितीमध्ये स्वतःला ठेवणं फार गरजेचं आहे. आणि अनुकूल परिस्थिती म्हणजे जे आपल्या भक्तीसाठी अनुकूल असेल, जे आपल्या इंद्रियांना प्रलोभन देणार नाही. आपण 5 प्रकारच्या जगांची चर्चा केली आणि आपण चर्चा केली की कसं आपलं आंतरिक हृदय साफ करणं गरजेचं आहे. पण ते करण्यासाठी आपल्याला आपली भोवताची परिस्थिती सुधारणं फार गरजेचं आहे. फक्त घराच्या बाहेरचं किंवा घराला परिसर स्वच्छ नाही ठेवायचा आहे, त्याला शुद्ध आणि पवित्र पण ठेवायचं आहे. जेणेकरून आपल्या मनामधले विचार हळूहळू शुद्ध व्हायला लागतील. याबद्दल आपण चर्चा केली. आता हा गजेंद्र तिसऱ्या अवस्थेमध्ये पोहोचणार आहे आणि इथून पुढे आपला आजची चर्चा आरंभ होणार आहे. आता हा गजेंद्र हा संघर्ष किती दिवस चालला मी सांगितलं तुम्हाला? 1000 वर्ष चाललं. आणि कोणती 1000 वर्ष? देवतांची 1000 वर्ष. आता 1000 वर्ष संघर्ष चालल्यावर गजेंद्राने बघितलं, श्रीमद भागवत सांगतं की हा गजेंद्र विचार करू लागला की एवढ्या वर्षांपासून मी संघर्ष करतो. आजूबाजूला मदत मागण्यासाठी कोण आहेत? माझा परिवार आहेत, माझ्या पत्न्या आहेत, माझी मुलं आहेत.
या सगळ्यांकडे तो आशेने बघतोय, पण कोणी मदत करू शकलं का? कोणी मदत नाही करू शकलं. त्याने स्वतःची पण शक्ती लावली, पण या शक्तीने पण स्वतःला वाचवू शकत होता का? ती पण हळूहळू संपत चालली होती. आणि आता हा गजेंद्र सर्वप्रथम स्वैरसुखाच्या स्तरावर होता, आता संघर्षाच्या स्तरावर आहे. पण संघर्ष करत 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 एक वेळ अशी येते की त्याला समजतं की हे माझ्या पलीकडचं आहे. ही फक्त समस्या नाहीये जी माझ्या सामर्थ्याने मी सोडवू शकेल. ही एक आपत्ती आहे. आपत्ती म्हणजे ज्याचे माझ्याकडे समाधान नाहीये. आणि गजेंद्र आता तिसऱ्या स्तराला पोहोचतो, अतिशय महत्वाचं स्तर. तो म्हणजे आता तो स्वीकार करायला लागेल की खरंच माझी वास्तविक स्थिती काय आहे. स्वीकार करणे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ते म्हणतात ऍक्सेप्टन्स. ही एक खूप मोठी कला आहे. ही खूप मोठी पायरी आहे जीवनामध्ये प्रगती करण्याची. जसं मी इथे खाली लिहिलंय, खाली एक वाक्य लिहिलंय छोटंसं, कोण वाचू शकेल? कोणी हात वर केला तर वाचू शकतं. ओके, लीना माताजी अनम्यूट करा. जाधव तुमचा आवाज क्लिअर नाही. समीक्षा माताजी. हरे कृष्ण. स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार हीच उन्नतीची पहिली पायरी. नाही. स्वीकार म्हणजे काय? गजेंद्र आता स्वीकार स्तरावर पोहोचलो. आपण आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये संघर्ष करत असतो. पण या संघर्षावर जर मात करायची असेल, आपल्या अडचणींवर, आपल्या समस्यांवर, आपल्या आपत्तींवर जर आपल्याला मात करायची असेल, तर एक फार महत्वाची स्टेप मध्ये आहे, तिला म्हणतात स्वीकार करणे. गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन बोलत असतो की मी काय बघतोय, कोण कोण लढायला आलंय, माझा रथ मध्ये घेऊन चला. अरे हे द्रोण कसे काय इथे, अरे भीष्म इथे, मी यांच्याशी कसं लढणार, लढलो तर काय काय होईल, बिचारे मरून जातील, मला सुख भेटणार नाही, यांना मारल्याने मला पाप लागेल, माझं सगळं कुळ नष्ट होईल, स्त्रिया दूषित होतील, वर्ण संकट निर्माण होतील, कृष्णा मला नाही लढायचंय. कृष्ण म्हणाला चुपचाप उभा राहा आणि लढ. अरे असं कसं तुम्हाला लढायला सांगतोय, यांचा तर मी फुलं अर्पण केले पाहिजे, तुम्हाला सांगतो यांच्यावर बाण सोड, कसं शक्य आहे, मी नाही लढू शकत. पण यांच्याकडे मी बघतोय, यांचे चेहरे रागाने मला बघतायत आणि हे मला आव्हान करतात लढण्यासाठी. मला असं वाटतं यांच्याशी लढायला लागेल. मग मी लढू की नको लढू? अर्जुन आता एवढा बोलत होता, एवढा बोलत होता, अचानक शांत होतो आणि विचार करायला लागतो, कदाचित मला समजलंच नाहीये लढायला पाहिजे की नाही लढायला पाहिजे. तेव्हा अर्जुन स्वीकार करतो की ऍक्च्युली भगवंता, ही समस्या माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे. आधी मी निर्णय लावला की मला लढायला नाही पाहिजे, आता मी निर्णय करतो की नाही लढलं पाहिजे. आता मला समजलं की मला समजत नाही, मी लढलं पाहिजे की नाही लढलं पाहिजे. खूप वेळा आयुष्यामध्ये आपण अशा परिस्थितीमध्ये येऊन अडकतो की नक्की काय करावं ते समजत नाही. इकडे आड तिकडे विहीर, अशा प्रकारची परिस्थिती होऊन जाते. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. किती लोकांच्या आयुष्यामध्ये अशी कधी परिस्थिती आली होती, तर सध्या आली आहे की काही पण करा, दोन्ही बाजूंनी मला तकलीफच होणार आहे. नक्की या समस्या मी कशी मात करू हे समजत नाही. ज्यांनी आयुष्यामध्ये असा अनुभव केला आहे, तर कृपया चॅट बॉक्समध्ये हो असेल या, नसेल केला तर नाही म्हणून घ्या. कारण आयुष्य आपल्याला वेगळ्या परिस्थितीमध्ये घेऊन जातं आणि ह्या परिस्थिती कधी कधी आपल्याला अशा वळणाला आणून सोडतात की आपल्याला समजत नाही नक्की काय करायचंय. माझ्या बुद्धीच्या पलीकडे. थँक्यू नेहा माताजी, थँक्यू निखिल प्रभू, पूर्वा माताजी, रक्षा पाठक माताजी, गीतांजली माताजी. अशा परिस्थिती येतात आयुष्यामध्ये, तिथे आपल्याला समजत नाही नक्की मी काय केलं पाहिजे. आणि कधी कधी ह्या मर्यादांची जेव्हा जाणीव होते, तेव्हा असं वाटतं की आतापर्यंत वाटत होतं सगळं काही माझ्या शक्तीमध्ये आहे, सगळं काही मी करू शकतो, माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्यामध्ये हिंमत आहे, आय कॅन डू इट. आणि आपण खूप सारे सेमिनार ऐकलेले असतात, नेव्हर गिव्ह अप, कधीही जिद्द सोडायचं नाही, करायचंच. अरे पण होत नाहीये माझ्याच्याने. आणि मग कधीतरी स्वीकार करावा लागतो. स्वीकार शब्दाखाली काय लिहिलंय मी इथे? काय स्वीकार करावा लागतं? की मी असहाय्य आहे, ही माझ्या शक्तीच्या पलीकडे आहे. माझ्या
क्षमतेने, माझ्या सामर्थ्याने ही समस्या मी सोडवू शकत नाही. आता माझी शारीरिक, मानसिक, बौद्धिक सगळी क्षमता संपली आणि मला माझ्या मर्यादांची जाणीव झाली. गजेंद्र बद्दल सुखदेव गोस्वामी सांगतात, जेव्हा तो बघतो की हा परिवार उभा आहे, त्याला मदत करण्याची इच्छा आहे, असं काही नाही की इच्छा नाही, त्यांनी खूप त्याला मदत सुद्धा केली होती. सगळा परिवार गजेंद्रच्या भोवती उभा राहतो आणि त्याला मागून धक्का मारतोय, कोणी समोरून खेचताय, त्याला बाहेर काढण्याचा खूप ते प्रयत्न करतात, पण त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. स्वतःचं सामर्थ्य ते लावतोय तरी होत नाही. आणि शेवटी स्वीकार करायला लागते की माझी शक्ती अपुरी पडते. आता हे समजणं की माझी शक्ती अपुरी पडते, हे सोपं आहे की अवघड आहे स्वीकार करणं? की मी असहाय्य आहे हे स्वीकार करणं सोपं आहे का? हो की नाही? चॅटबॉक्स मध्ये लिहू शकतो. आणि जीवन आपल्याला खूप साऱ्या परिस्थितीमधनं हे शिकवण्याचा प्रयत्न करत असते की या जगामधली काही सत्य आहेत. थँक्यू रश्मी माताजी, जगत्निका माताजी, नेहा माताजी. हं. खूप अवघड आहे हे, सगळ्यांचं उत्तर नाही येते. की हे स्वीकार करणं की मी अधुरा आहे किंवा माझी शक्ती अपुरी आहे, माझ्याच्याने होणार नाही, हे स्वीकार करणं खूप अवघड आहे. पण कधी कधी ही पायरी पार केल्याशिवाय पुढची पायरी जी आहे त्याला आपण म्हणतो समर्पण. भगवंताशी समर्पण करा असं सगळे शास्त्र सांगतात, पण आपण ते समर्पण करायला तयार आहोत का? मग काय राहिलंय मध्ये? खूप वेळा मराठीमध्ये एक म्हण आहे, कळतंय पण वळत नाही. हं? किती लोकांनी ऐकली म्हण? सर्वांनीच ऐकली असेल. कळतंय पण वळत नाही म्हणजे काय? माहित आहे भगवंत मदत करतात, माहित आहे भगवंताची शरणागती घेतली पाहिजे, माहिती आहे सर्व शास्त्र सर्व संत हेच पुन्हा पुन्हा ओरडून ओरडून सांगतायत, पण तरीही ती शरणागती घेण्याची माझी अजून इच्छा नाही. अजून मी माझी शक्ती लावण्याचा प्रयत्न करणार आहे. अजून मी स्वीकार केलं नाही की नाही माझी बुद्धी कमी आहे आणि शास्त्रांची बुद्धी जास्त आहे, गुरुची बुद्धी मोठी आहे, भगवंतांची इच्छा मोठी आहे, हे मला अजून समजलेलं नाही. ते जोपर्यंत समजत नाही, हा स्वीकार जोपर्यंत होत नाही, हा ऍक्सेप्टन्स जोपर्यंत येत नाही स्वतःबद्दलचा, तोपर्यंत समर्पण करणं फार अवघड आहे. गजेंद्राच्या या कहाणीमध्ये शुद्धदेव गोस्वामी 2 श्लोक लिहितात. 8व्या अध्यायाच्या 8व्या स्कंदाच्या 2ऱ्या अध्यायाचे शेवटचे 2 श्लोक. आणि ते सांगतात की गजेंद्र विचार करू लागला, 1000 वर्षापासून मी लढतोय. आणि त्याने डीप थिंकिंग, लॉंग थिंकिंग, अतिशय गंभीरपणे दीर्घकाळ विचार केला की नक्की काय चाललंय इथे, मी जो प्रयत्न करतोय तो सफल होईल की नाही होणार. आणि म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये खूप छान गोष्टी लिहितात. प्रभुपाद लिहितात, परिणामी त्या गजेंद्राने बराच वेळ विचार केला आणि अखेरीस तो पुढील निर्णयावर पोहोचला. आणि तो पुढील निर्णय काय होता तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो कमळ काढून भगवंतांना अर्पण करणार आहे. ती क्रिया खूप सोपी आहे, पण ती क्रिया करण्याच्या आधी ती चेतना हृदयामध्ये निर्माण झाली पाहिजे, ती प्राप्त करणं अवघड आहे. तर हत्तींच्या राजाने आपल्या संकटाच्या स्थितीत भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेण्याचे ठरवले. बराच विचार करून तो बुद्धिमत्तेने या योग्य निर्णयावर पोहोचला. भगवंतांना समर्पण करणारा निर्णय पुढचा आहे, पण त्या निर्णयाच्या आधी होतंय काय? त्या निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी कोणती स्टेप महत्वाची आहे? खूप विचार करणे, बराच वेळ बुद्धी लावून विचार करणे आणि हे स्वीकार करणे की परिस्थिती माझ्या पलीकडे आहे. बरोबर सांगतात, असा निर्णय पापी मनुष्य घेऊ नाही शकत. त्याच्याकडे सुकृती नाहीये, त्याच्याकडे भक्तीची पुंजी नाहीये, तो अशा निर्णयापर्यंत नाही पोहोचू शकत. गीतेमध्ये श्लोक आहे, 4 प्रकारचे लोक भगवंतांना शरण जातात. आर्त जिज्ञासु अर्थार्थ, चतुर्विधा भजन्ते माम, जना सुकृतुनोर्जुन, आर्त जिज्ञासु अर्थार्थी, ज्ञानी च भरतर्षभ. आर्त त्रासलेले, अर्थार्थी धनाची अपेक्षा असलेले, जिज्ञासू खूप सारी जिज्ञासा खूप सारे प्रश्न असलेले, आणि ज्ञानी ज्यांना समजलंय, हे 4 प्रकारचे लोक भगवंतांना शरण जातात. जर मी तुम्हाला विचारलं तर चॅटबॉक्स मध्ये उत्तर लिहा, गजेंद्र ह्या 4 पैकी कोणता होता? आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञान. त्यापैकी गजेंद्र कोणत्या श्रेणीमध्ये बसतो? नंबर 1. बरोबर, थँक्यू मधुजी.
नंबर एक म्हणजे काय? आर्त. आता या जगामध्ये किती लोक आर्त आहेत? या जगामध्ये 800 करोड लोक राहतात. मनुष्य जर पकडले आपण, बाकीचे प्राणी भरपूर आहेत. पण ह्या सगळ्या प्रजेमध्ये, या सगळ्या लोकसंख्येमध्ये किती पर्सेंट लोक आहेत, किती पर्सेंट लोक आहेत जे त्रासलेले आहेत, जे समस्यांनी घेरलेले आहेत? किती लोक आहेत? ऑलमोस्ट ऑल. जवळपास सगळेच लोक त्रासलेले आहेत. पण सगळेच त्रासलेले लोक भगवंतांना शरण जातात की जसा गजेंद्र जातोय? फोटो बघताना आपल्याला फार छान वाटतं, अरे वा, गजेंद्राच्या सोंड वर गेलीये, त्याच्या हातामध्ये कमळाचं फूल आहे, आणि ते तो भगवंतांना अर्पण करतो. भगवंत येतात आणि हातीला सोंडी सकट पकडून त्या मगरीसहित बाहेर काढतात. हे एकदम सोपं आहे. समस्या आली की भगवंतांना आळवा आणि भगवंत आपल्याला वाचवतील. इतकं सोपं नाही. काय सोपं नाही त्याच्यातलं? शरणागती पत्करणं सोपं नाही. म्हणजे शरणागती पत्करण्यासाठी फक्त जीवनामध्ये फक्त दुःख येणं हे पुरेसं नाही. जवळपास समजा जर व्यक्ती पापी असेल, हृदय शुद्ध नसेल, भक्तीचे आधीचे संस्कार नसतील, तर असा हा आर्त, असा हा दुःखी, आतुर व्यक्ती भगवंतांकडे जाईल याची काही गॅरंटी नाही. खूप वेळा लोक जेव्हा दुःख येतं, तेव्हा खूप वेळा वेगवेगळ्या वाईट सवयींच्या लोक आहारी जातात. काही जण दारू प्यायला लागतात, काही जण वाईट व्यक्तींच्या संगतीत जातात, काही लोक जुगार खेळायला लागतात, शॉर्टकट मारतात. खूप सारे परिवार तुटतात या सगळ्या समस्यांमुळे. पण इथे याच समस्येचं सोनं केलंय गजेंद्राने. मधली पायरी काय ती समजून घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे स्वीकार. हा स्वीकार म्हणजे नक्की काय, त्याला थोडंसं आपण समजून घेऊ. आपण आपल्या जीवनामध्ये खूप सारे गोष्टी आणखी स्वीकार केल्या नाही. एक लेखक लिहितात की हिंदू लोक सांगतात, आता हे जरा व्यवस्थित आहे का, ही स्लाइड फार आपल्यासाठी महत्वाची आहे, पण हा आपल्या भक्तीमधला एक टर्निंग पॉइंट, महत्वाचं वळण ठरणार. एक व्यक्ती सांगतात, महान संत आहेत, ते म्हणतात की हिंदू सांगतात की गीतेमध्ये सगळ्या समस्यांचे समाधान दिलंय. कुराण मध्ये मुसलमान सांगतात की तिथे सगळ्या समस्यांचं समाधान दिलं. शीख लोक सांगतात की नाही, गुरु ग्रंथ साहिब मध्ये सगळ्या समस्यांचं समाधान दिलं. ईसाई लोक सांगतात की अरे बायबलमध्ये पण सगळ्या समस्यांचं समाधान दिलं. प्रत्येक जण सांगतो की आमच्या गुरुला सगळं काही ज्ञात आहे, ते खूप चांगलं ज्ञान देतात. खूप साऱ्या महान लोकांनी, विचारवंतांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये, अभंगांमध्ये सगळ्या गोष्टींवर कशी मात करायची हे सगळं ज्ञान लिहून ठेवलं. हा लेखक विचारतोय, जर एवढं ज्ञान आपल्या सर्वांना आपल्या आपल्या धर्मामध्ये, आपल्या आपल्या विचारवंतांमध्ये, आपल्या पूर्वजांकडून हे सगळं ज्ञान जर आपल्याकडे उपलब्ध आहे, अजूनही आपल्या जीवनामध्ये समस्या का आहेत मग? अजूनही जगामध्ये सर्व प्रकारच्या धर्मांमध्ये समस्या का आहेत? एवढे मोठे मोठे संतांनी एवढे मोठे मोठे ग्रंथ आपल्याला दिले, एवढं छान ज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे, तरीही आपल्या जीवनामध्ये समस्या का? हा प्रश्न फार महत्वाचा आहे. कळतंय पण वळत नाही याचं उत्तर याच्यात दडलंय. का? जसं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याला आपण अनर्थ म्हणतो. अनर्थ म्हणजे काय? की हे नकोसे आहेत, हे आपल्या षड रिपू म्हणतो, हे आपले शत्रू आहेत. आणि आपणही कधी कधी भक्त बनल्यावर, थोडी गीता वाचल्यावर, जेव्हा आपण भक्तांशी संवाद साधतो, तेव्हा आपण म्हणतो, प्रभूजी, हा क्रोध, हा अहंकार हा जातच नाही प्रभूजी, हा फार वाईट आहे. पण त्याला आपण वाईट का म्हणतोय माहिती आहे? तर आपण वाचले की हा वाईट आहे. कारण हे भक्त सगळे त्याला वाईट म्हणतात, म्हणून आपण पण त्याला वाईट म्हणायला लागलो. एक भाषेमध्ये आता ती आपल्या बदल झालाय, तर आपण आता ह्या षड रिपूंना रिपू किंवा शत्रू मानायला लागलो, किंवा म्हणायला लागलोय कमीत कमी. पण खरंच आपल्याला आपला काम, आपला क्रोध, आपला अहंकार, आपला गर्व आपल्याला खरंच आपला शत्रू वाटतो का? नाही वाटत. का नाही वाटत? कारण खरंच जर वाटत असता ना, तर त्याला बाहेर काढण्यासाठी आपण तीव्र प्रयत्न केले असते. पण तो प्रयत्न होत नाहीये. संत सांगतायत, अरे गड्ड्यात जाऊ नको, खड्ड्यात पडू नकोस, पुन्हा पुन्हा काम, क्रोध, लोभाच्या आहारी जाऊ नकोस. पुन्हा पुन्हा लोभ, परत आपण त्याच्या आहारी जातो. त्याच वाईट सवयी परत परत आपल्या जीवनात येत आहेत. खूप वेळा आपण गुरुजनांना भेटतोय, त्यांच्याकडनं ऐकतोय, शास्त्र वाचतोय, सगळं ज्ञान घेतोय. गुरु महान आहेत, संत महान आहेत, आचार्य महान आहेत, आणि सगळे आपल्याला ज्ञान देत आहेत. पण तरी आपण परत परत त्याच खड्ड्यात, त्याच वाईट सवयींमध्ये पुन्हा पुन्हा जातोय. का पुन्हा पुन्हा जातोय? कारण ती सवय वाईट आहे, हे आपण स्वीकारत नाही केलं.
तो खड्डा आहे हे आपण अजून स्वतःने स्वीकार नाही केलं. ते त्याला खड्डा म्हणतात म्हणून आपण त्याला खड्डा म्हणतो. ते त्याला वाईट म्हणतात म्हणून आपण त्याला वाईट म्हणतो. पण खरंच आपण शिकलोय का? हे ज्ञान आपलं झालंय का? अनुभव हे जीवनामधले फार महत्वाचे शिक्षक आहेत. गुरु म्हटलं तरी चालेल. का? कारण भगवंतांनी प्रत्येकाला वेगवेगळं जीवन दिलं. नाही की नाही? आपल्या सर्वांचं जीवन सारखं आहे का? बिलकुल नाही. प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे. आणि हे सगळं जीवन भगवंताने प्रत्येकाला अतिशय, जसं प्रत्येकाची जी कपडे आहेत त्याच्या शरीराच्या आकाराने बनवलेले असतात ना, टेलर मेड म्हणतो आपण त्याला, कस्टमाइज, अगदी वैयक्तिक मापानुसार बनलेले असतात. तशीच प्रत्येकाची परिस्थिती जीवनामध्ये जी काही येते ही त्याच्या वैयक्तिक शुद्धीकरणासाठी बनवलेली असते. पण आपण जर आपल्या अनुभवातून शिकलोच नाही, व्यक्ती अनुभवातून केव्हा शिकतो? जेव्हा एखादी चूक करतो, त्या चुकीचे परिणाम भेटतात. ते परिणाम तो आपल्या उघड्या डोळ्याने बघतो. त्याच्याने काय त्रास होतोय तो आपल्या उघड्या डोळ्याने बघतो. जागरूकतेने त्याची नोंद घेतो आणि मग विचार करतो त्याबद्दल, हे का झालं, कुठे चुकलो, काय शिकलो पाहिजे. त्याला म्हणतात जागरूक जीवन जगणे. पण खूप वेळा आपण इतके मदांध असतो, इतके बेशुद्ध असतो, शुद्धीवरच नसतो. जीवन फक्त चाललंय. जीवनामध्ये बघून आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये टाकतायत, आपण कोणती चूक करतोय, पुन्हा पुन्हा तोच पेपर आपल्याला काय येतोय, पुन्हा पुन्हा त्याच अडचणी काय येतोय, कारण आपण ती इयत्ता पासच नाही झालो. जोपर्यंत आपण दुसरीची इयत्ता पास होणार नाही तोपर्यंत तिसरीचा पेपर भेटणार नाही, दुसरीचाच परत परत भेटणार. एकदा 10वी पास नाही झालो तर 12वीचा पेपर भेटणार नाही, पुन्हा पुन्हा 10वीचाच भेटणार. पुन्हा पुन्हा त्याच सवयी, पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच वाईट विचार पुन्हा पुन्हा काय येतात? कारण आपण शिकत नाही आपल्या अनुभवांमधून. अनुभवांमधून शिकण्यासाठी जागरूक असणं गरजेचं आहे. डोळे उघडे ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जीवनामध्ये जाग होणं गरजेचं आहे. आपण झोपेत जीवन जगतोय. म्हणून चैतन्य महाप्रभू सांगतात, जीव जागो गौरचंद्र बोले, कोटा निद्रा छाया माया पिशाचिर कोले. अरे काय तुम्ही मायाच्या मांडीवर झोपून आरामशीर निद्रा घेतायत? उठा, जागे व्हा, काय होते जीवनात ते जरा उघड्या डोळ्यांनी बघा. गीतेमध्ये बघून सांगतात, ज्ञान म्हणजे काय 13व्या अध्यायात. आणि त्या ज्ञानाचं एक पैलू सांगतात, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषा अनुदर्शनम. डोळे उघडून बघा, खरंच जीवनामध्ये दुःख आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी, कोणालाही म्हातारा व्हायचे नाही तरी होत आहेत, कोणालाही मरायचे नाही तरी मरतायत, कोणालाही आजारी पडायचे नाही तरी आजारी पडतायत, कोणालाही पुढचा जन्म नको आहे तरी जन्म होतोच आहे. या सगळ्या समस्या, त्यासोबत आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक हे सगळे क्लेश पण पुन्हा पुन्हा आपल्याला त्रास देतात. पण पुन्हा पुन्हा हे सगळं सोसून सुद्धा याची आपण नोंद घेत नाही की ह्या माझ्या जीवनाच्या वास्तविक समस्या आहेत आणि याच्यातून मला बाहेर पडायचं. आपल्या अनुभवाला आपण काहीच थारा देत नाही, त्याच्याकडनं काहीच शिकत नाही. पण गजेंद्र असा नव्हता. गजेंद्राने 1000 वर्ष लढला, पण या 1000 वर्ष लढाईमध्ये प्रत्येक क्षणी तो हरला. हरणं वाईट नाहीये, जीवनामध्ये अपयश येणं चुकीचं नाहीये, पण त्या अपयशातून शिकणं गरजेचं आहे. गजेंद्र हरला, हारत होता, आपले प्राणही त्यागणार होता, पण त्या प्राण त्यागण्याने त्याने काहीतरी खूप मोठी गोष्ट शिकली आणि त्याने ती गोष्ट स्वीकारही केली. ते सत्य ह्या जगाचं स्वीकार केलं, ह्या जगाच्या समस्यांना मी माझ्या शक्तीने तोंड नाही देऊ शकत. आता खूप सारी तत्व आहेत जे आपल्याला जीवन शिकवून जातं. खास करून प्रभुपाद लिहितायत, या भौतिक जगाचे वर्णन पदम पदम यत विपदाम असे केले आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक पावलावर इथे धोका आहे. आता हे कोणाचं तात्पर्य आहे? ब्रह्माजी भगवंतांना प्रार्थना करतात तेव्हा हा श्लोक बोलतात. माझ्या मागे हा श्लोक बोलण्याचा प्रयत्न करा. हा प्रभुपाद कोट करतात इथे, पदम पदम यत विपदम. क्षमाश्रिता ये पद पल्लव प्लवम महत्पदम पुण्ययशो मुरारे भवाम्बुधीर वत्सपदम परम पदम 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 यत् विपदाम न तेषां. ब्रह्माजी सांगतायत या जगाला, ते सांगतायत पदम पदम यत विपदाम. प्रत्येक पावली इथे संकट आहे. विपदा म्हणजे जर आपण काही
विपत्ती आपण कालच त्याची व्याख्या केली, ज्याच्यात आपण काही समाधान नाही देऊ शकत. पण जर एखाद्या व्यक्तीने महत पदम पुण्य यशो मुरारे, मुरारीच्या चरण कमलांचा आश्रय घेतला, तर काय होईल? त्यांचे जे चरण कमळ आपल्यासाठी काय बनतील? पद पल्लव प्लवम, एक खूप सुंदर नौका ते निर्माण होते. आणि या नौकेचा आश्रय घेऊन आपण या भवांबुधीर, या संपूर्ण भवसागर, याच्यामध्ये पुन्हा पुन्हा आपण गटांगळ्या खातोय, तर भवसागरला आपण पार करून जाऊ का? पण जसं आपण भगवंतांच्या चरणकमळाचा आश्रय घेऊ, लगेच हा सगळा समुद्र एखाद्या वासराच्या खुरामध्ये जेवढं पाणी येईल ना, तेवढा छोटा होऊन जाईल. पण या श्लोकात ते महत्वाची गोष्ट सांगतायत की पण पहिले स्वीकार केलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये पदोपदी फक्त विपत्तीच भेटतात. आपण म्हणतो कभी खुशी कभी गम, पण याच्यामध्ये कभी खुशी आणि बहुत सारा गम अशी आपली अवस्था आहे. तर आपण ते स्वीकार नाही करत. जेव्हा लोक भेटतात, केम छो, मजा, मग कसे आहेत? एकदम मजेत. हाऊ आर यू? फाईन. प्रभुपाद सांगतात, मूर्ख माणूस कोणी वाचेल? दुसरा मुद्दा जो इथे स्लाइडवर लिहिलाय, हात वर केला तरी मी तुम्हाला अनम्यूट करेन. येस, रक्षा माताजी. हरे कृष्णा प्रभूजी. मूर्ख माणूस चुकीने असा विचार करतो की तो या भौतिक जगात सुखी आहे, पण वास्तविक ते तसे नाही. कारण जो असा विचार करतो तो केवळ भ्रमात असतो. या जगामध्ये प्रत्येक जण दुःखामध्ये आहे. आणि कधीपर्यंत दुःखामध्ये राहणार आहे तो? आयुष्यभर. भगवंतांचा आश्रय घेतला सुद्धा दुःख कंटिन्यू होणार आहे, फक्त दुःखाला लढायची ताकद भेटणार आहे. पण दुःख कधीपर्यंत राहणार आहे? आपण विचार करत असतो की नाही नाही, कधीतरी हे सॉल्व्ह होईल, काही दिवसांनी चांगली परिस्थिती येईल. हा विचाराने आपण जगत असतो, ह्या आशेने जगत असतो. पण ह्या श्लोकाने ब्रह्माजी सांगतात, ब्रह्माजी कोण आहेत? ज्यांनी हे पूर्ण जग डिझाईन केलंय, ज्यांनी या पूर्ण जगाची निर्मिती केली, रचना केली आहे, हे रचनाकार या जगाचे. आणि ते सांगतात या जगामध्ये कुठेही मी सुख ठेवलेलं नाही, या जगामध्ये फक्त दुःखच आहे. पण हे ऐकल्यावर खूप आशावादी वाटतं की निराशाजनक वाटतं? खूप निराशाजनक वाटतं कधी कधी. भागवतातले काही काही श्लोक इतके स्पष्ट बोलतात ना, की साधारण मनुष्य कधी कधी घाबरून जातो की बापरे, असं काय तुम्ही निगेटिव्ह निगेटिव्ह बोलतायत. पण भागवत सांगते की बाबा वास्तविकतेला कधीतरी आपल्याला स्वीकार करावेच लागते, हे की नाही? म्हणून थोडस आपण चर्चा करूया की जर जीवनामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल, समस्यांवर मात करायची असेल, संघर्षामध्ये जिंकायचे असेल, तर ही स्वीकृती, जीवनाच्या वास्तविकतेबद्दल स्वीकृती निर्माण होणे फार गरजेचं आहे. तर ही स्वीकृती कशी मिळेल? आता खूप वेळा जीवनामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत. किती लोकांच्या जीवनामध्ये अशा समस्या आल्या ज्यांच्यावर काही उपाय नव्हता आणि फक्त निराशा निर्माण झाली की का असं झालं. अशा समस्या किती लोकांच्या जीवनामध्ये आल्यात? त्यांनी चॅटबॉक्समध्ये लिहा हो, नसेल आलं ते नाही लिहा. की अशा समस्या ज्यांच्यावर माझं काही नियंत्रण नाही आणि त्या मला डिप्रेस्ड, मला निराश, हताश, असहाय्य, हेल्पलेस, होपलेस करून जातात. सगळ्यांच्या जीवनामध्ये कधी ना कधी अशा समस्या येतात किंवा सध्या सुद्धा असतील. पण या समस्यांवर जर आपल्याला जिंकायचं असेल ना, तर पहिले त्या समस्यांना स्वीकार केलं पाहिजे ही खरीची समस्या आहे. तू म्हणाल प्रभूजी समस्यांना स्वीकार करण्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे? खूप मोठी गोष्ट आहे. गजेंद्रला 1000 वर्ष लागली स्वीकार करायला की ही समस्या आहे. खूप वेळा आपण समस्यांना बघतो पण त्यांना आपण चादरीखाली लपवतो. नाहीच आहे, कुठे काय? रूम मध्ये हत्ती आहे पण कोणी त्याच्याकडे बघत नाही. समोर आहे समस्या, जन्म मृत्यू व्याधी, मरणार आहेत आपण, त्याचा आपण उपाय काढतो की नाही? कारण का स्वीकारच नाही केलाय. सगळे मरतायत पण आश्चर्य काय, प्रत्येकाला वाटतं की मी मरणार नाही. पण जगातल्या ह्या सत्य तत्वांवर आपलं स्वीकृती केव्हा येईल? तर कोणतीही गोष्ट, खास करून जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गामध्ये येतो, खास करून जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये येतो, आणि त्यातही जेव्हा आपण श्रीमद भागवताचा अभ्यास करतो, श्रीमद भागवत आपल्यासमोर खूप साऱ्या गोष्टी अशा ठेवतात ज्याला स्वीकार करणं आपल्यासाठी अवघड आहे. जीवनामध्ये कधी जेव्हा बदल होतो, कोणताही बदल, हा बदल स्वीकार करणं फार अवघड असतं. काही वर्षांपूर्वी 2019, 2021 मध्ये खूप मोठी एक साथ आली होती रोगाची. कोणता रोग होता तो? ज्याच्यामध्ये सगळी दुनिया लॉकडाऊन बंद केली होती.
कोणी घराबाहेर जाऊ शकत नव्हतं, सगळे शिंकात होते, कोणाला ताप येत होता. सगळ्यांना आठवते अजून एक धक्कादायक आजार जो संपूर्ण जगामध्ये पसरला होता, कोरोना. बरं, कोरोना आला तेव्हा पहिल्याच दिवशी सगळ्यांनी त्याला स्वीकार केला का? हा, अरे आजार आलाय, आता आपण औषध घेतली पाहिजे, आता आपण लसीकरण घेतलं पाहिजे. लोकांनी काय विचार केला? नाही 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 नाही, काय काय आजार विचार काही नाही, अशी छोटं मोठं सर्दी पडत आहे बाबा, निघून जाईल. कोणी विचार केला नाही नाही, हे सगळं डॉक्टर लोकांनी मिळून नवीन काहीतरी अफवा निर्माण केली, असं काही आजार बिजार नाहीच आहे मुळी. कोणी सांगितलं असेल हे आजार, पण काय घाबरायची गरज नाही, नाकामध्ये थोडंसं निंबू पिळा वगैरे वगैरे, घरगुती उपाय करा, नीट होऊन जा, हॉस्पिटल बिस्पिटल जायची गरज नाही, टेस्ट बिस्ट करायची काही गरज नाही. स्वीकारच नाही केला. खूप सारे महिने असंच झालं. हम्म. पण कित्येक लोकांनी मला फोन केले, विचारलं की प्रभूजी ट्रीटमेंट द्या. ट्रीटमेंट दिल्यावर सुद्धा लोकांनी घेतली नाही. का? कारण त्यांना वाटलं की खरंच हा आजार आहे की नाही, कशाला गोळ्या खायच्या नाही खायच्या. आणि कित्येक लोक दगावली सुद्धा, त्यांचे प्राण सुद्धा गेले. तर कोणताही बदल जो आयुष्यामध्ये अचानक येतो, तो स्वीकार करणं फार अवघड आहे. साधारण शाळेमध्ये मुलांचा निकाल जरी लागला आणि तो अचानक नापास झालेला त्याचा निकाल दिसला, तर तो लगेच स्वीकार करत नाही. त्याच्या मनामध्ये खूप सारे विचार येतात. आणि कोणतीही धक्कादायक बातमी, मग ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, तिला स्वीकार करण्यासाठी खूप हिंमत लागते हो. पण ही हिंमत एका क्षणात येत नाही, ती हळूहळू निर्माण होते. म्हणून ही स्वीकृती, कोणतीही गोष्ट आपल्या जीवनात झालीये, घडलीये, ही सत्यता आहे, हे समजून घेण्यासाठी पण फार पायऱ्यांमधनं गुजरावं लागतं. त्याच्यातले पहिलं, त्याचे 5 टप्पे आहेत. कोणतीही मोठी घटना, कोणताही मोठा बदल आपल्या जीवनामध्ये जो होतो, तो आपण 5 टप्प्यांमध्ये स्वीकार करतो. सर्वप्रथम नकार, डिनायल. नाही नाही, असं कुठं झालंय, असं झालंच नाहीये, शक्यच नाही, असं होणारच नाही. आणि ते सत्य आपण स्वीकारच नाही करत, है की नाही? खूप वेळा उदाहरण देईल मी की एक माझे खूप जवळचे मित्र होते. मित्र काय, माझे विद्यार्थी होते. ओमकार त्याचं नाव होतं. आणि हा कोविडमध्ये खूप आजारी पडला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला. त्याला कोविड झालाय आणि तो सिरियस होतोय, हे स्वीकार करणं माझ्यासाठी सुद्धा फार 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 अवघड होतं. हं. आणि मग मी त्या परिवाराला तर सांगत होतो की नाही नाही, काय होणार नाही, यंग मुलगा आहे, काय होणार आहे, सगळं काय व्यवस्थित होईल. आणि मी स्वीकार करू शकत नव्हतो की एवढा यंग मुलगा हा त्या आजाराशी झुंज करू शकेल, किंवा हा अतिशय सिरियस होऊ शकेल, तो कदाचित हा झुंज हारेल. हा विचार तर मी दूरदूरपर्यंत केला होता. आणि म्हणून त्याला आपण म्हणूया नकार. त्या वास्तविकतेला आपण आपल्या भावनिक आसक्तीमुळे म्हणा, आपल्या अज्ञानामुळे म्हणा, किंवा आपल्या सद्य परिस्थितीला आपली जी आसक्ती निर्माण झाली आहे कम्फर्ट झोन बद्दल, त्याच्यामुळे म्हणा, आपण कधी कधी बदलाला स्वीकारच नाही करत, की खरंच असं होऊ शकतं. पण तरी परिस्थिती तशीच आपल्यासमोर उभी राहते, की नाही झालंय बाबा, ही गोष्ट घडली तुझ्या आयुष्यात, आता काय करणार, तू ती आपल्याकडे डोळे वटरून बघते. आणि मग हळूहळू थोड्या वेळाने आपल्याला जेव्हा चाहूल आणखी लागायला लागते की खरंच असं झालंय. एक व्यक्ती माझ्याकडे आली, मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो, आणि ती माझ्या एका मित्राला सांगत होती की डॉक्टर फार फार धन्यवाद. त्यांनी विचारलं कशासाठी धन्यवाद, म्हणजे मागचे 6 महिने तुम्ही मला जो सपोर्ट दिला ना, त्याच्याबद्दल धन्यवाद. म्हणजे डॉक्टर म्हणले नाही नाही, इट्स ओके, इट्स नॉर्मल. मग विचारलं डॉक्टरला, काय तुम्ही 6 महिन्याला काय सपोर्ट दिला? ते म्हणाले की 6 महिन्यापूर्वीचे वडील वारले, हार्ट अटॅक मध्ये गेले. त्यांची एकुलती एक मुलगी, घरी अजून कोण नातेवाईक नाही. ह्या मुलीचे एक वडीलच एक आधार होते. पण वडील गेल्यानंतर तिला इतका मोठा धक्का बसला की तिने ती विचारच नाही करू शकली, स्वीकारच नाही करू शकली की वडील गेलेत म्हणून. तिला वाटायचं की संध्याकाळ झाली की बाबा परत येणार, इकडे बाबासाठी काहीतरी घेऊन येतील, रोज ती वाट बघायची. 6 महिने लागले या व्यक्तीला स्वीकार करायला की माझे बाबा खरंच नाहीत, ते गेलेत. त्याला म्हणतात डिनायल. त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागतो कधी कधी, जेव्हा घटना मोठी असते. आणि मग कधी कधी थोडीशी चाहूल लागते की नाही यार, खरंच हे झालंय. आणि जेव्हा चाहूल लागते की खरंच मी हारतोय, समस्या माझ्या पलीकडे आहे, त्या व्यक्ती काय करतो? दुसरी स्टेप, राग राग करायला लागतो. साधी गोष्ट, घरामध्ये समजा एखादा घरातला माणूस घराच्या बाहेर निघत असेल, तर गाडीची चावी शोधतो, गाडीची चावी सापडत नाही. 5 मिनिटं सापडली नाही तर तो थोडा आणखी चांगला शोधायला लागतो. पण 10 मिनिटं जर चावी सापडली नाही तर तो काय करतो? दुसरा पर्याय, राग राग करायला लागतो. कोण माझ्या सामानात हात लावतो, कशाला तुम्ही इकडे तिकडे ठेवतात? आणि घरातल्या सगळ्यांना तो
त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करायला लागतो. त्याला म्हणतात राग, क्रोध निर्माण होतो. पण त्याने स्वीकार नाही केलं की चावी हरवली आहे किंवा घटना घडली आहे किंवा हे माझ्या पलीकडे आहे. तिसरी स्टेप, जेव्हा एखादा मोठा हादसा होतो किंवा मोठी घटना घडते आयुष्यामध्ये, तिसऱ्या स्टेपला आपण पोहोचतो जिथे घटना अजूनही समोर आपल्या समोर उभी आहे प्रखर रूपाने, पण आपण अजूनही स्वीकार करत नाही, फक्त राग करतो. नंतर आपल्याला असं वाटतं अजूनही समोर उभी आहे, स्वीकार करावी लागेल. आणि मग आपण त्यातला थोडा भाग स्वीकार करतो आणि थोडा बदलण्याचा प्रयत्न करतो, आहे की नाही? जर मी तुम्हाला विचारलं की ह्या चित्रामध्ये, आता तुमच्यापैकी काही लोकांनी कदाचित हे चित्र आधी बघितलं असेल माझ्या प्रेझेंटेशनमध्ये, ज्यांनी बघितलं नाही त्यांना मी आवाहन करेल की चॅट बॉक्समध्ये कृपया मला उत्तर द्या की ह्या चित्रामध्ये जे तुम्हाला समोर दिसतंय, या चित्रांमध्ये किती मुली आहेत? एक आहे की अनेक आहेत? समोर दिसणाऱ्या चित्रामध्ये किती मुली आहेत? एक आहेत की अनेक आहेत? कोण सांगू शकेल? ओके, रश्मीताई म्हणतात एक आहे, प्रियामध्ये सांगतात अनेक आहेत, मंत्रमध्ये म्हणतात एक आहे, पूर्वमध्ये सांगतात अनेक आहेत, हरेश प्रभू म्हणतात खूप सारे आहेत, नीलामध्ये म्हणतात अनेक आहेत, नेहामध्ये म्हणतात एक आहेत. अरे एक अनेक, एक अनेक, एक अनेक, तुम्ही म्हणतात तीन आहेत. ओके 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 ओके. निखिल प्रभू सांगतात अनेक आहेत प्रभूजी. ओके. शर्मिला म्हणतात एक आहे. अच्छा, या मुली अनेक आहेत. त्यांची हाईट बदलते तुम्ही बघतायत, त्यांचे केस पण वेगवेगळे होत आहेत, त्यांचे कपडे पण बदलत आहेत. तर मुली वेगवेगळ्या आहेत. 3-4 मुली आहेत त्या. पण ते एक का वाटतात? खूप जणांनी एक 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 उत्तरलेले. ते एक का वाटतात? ते दिसायला सारख्याच दिसत आहेत त्या. ते सारखे दिसत नाहीयेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यासमोर एक फोटो पकडलाय, जो सगळ्यांनी सारखाच फोटो पकडला आपल्या डोळ्यासमोर. आणि तो चेहरा कोणाचा आहे? कुठे बघितला हा चेहरा? कुणाचा चेहरा आहे हा? तिला म्हणतात बार्बी गर्ल. लहान मुलं खेळतात ना छोट्या बाहुल्यांसोबत, तर बार्बी गर्लचा हा चेहरा. आता बार्बी गर्लचा जो चेहरा असतो ना, हा अतिशय खूप रिसर्च करून, खूप त्याच्यावर संशोधन करून बनवला गेलाय की हा सर्वात सुंदर चेहरा कसा असेल. तर बार्बी गर्लचा चेहरा, की त्याचं किती रुंदी असेल, किती उंची असेल, ओठ किती मोठे असतील, नाक किती उंच असेल, किती जाडं असेल, डोळे किती मोठे असतील, कोणत्या रंगाचे असतील, हे सगळं टाकून बार्बीचा चेहरा बनवला जातो. म्हणजे आयडियल, अतिशय आदर्श चेहरा. तर या प्रत्येक मुली काय करतायत? कॅमेरासमोर उभं राहून फोटो काढतायत. आणि त्यांची अपेक्षा काय आहे? की माझा चेहरा कोणासारखा दिसला पाहिजे? त्या बार्बी गर्ल सारखा दिसला पाहिजे. माझा पण चेहरा आदर्श असला पाहिजे. सगळं ते बदलू शकत नाही, पण काय काय बदलण्याचा प्रयत्न करतात. वास्तविकता त्यांची काहीतरी वेगळी आहे. त्यांचे स्वतःचे चेहरे आहेत, पण त्यांना तो स्वीकार नाहीये. त्यांना बदलायचं आहे. अजून त्यांनी परिस्थिती स्वीकार केलेली नाहीये. खूप वेळा आपण कोणत्या घरात जन्मलो आहोत, आपला कोणता रंग आहे, आपल्याला किती बुद्धी दिली भगवंताने, आपल्याकडे काय कौशल्य आहेत किंवा नाहीत, हे सगळं ठरलेलं आहे. ते स्वीकार करणं गरजेचं आहे. आपण स्वीकार नाही करत. आपण त्याच्याबद्दल सौदा करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये ठीक आहे, थोडासा मी आहे, पण बाकीचं मी चेंज करेल. पुन्हा परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करून परिस्थिती जशी आहे तशी आपण स्वीकार करायला बघत नाही. ती तिसरी स्टेप आहे. पहिली स्टेप काय होती? कोण सांगेल चॅट बॉक्समध्ये? कोणतीही मोठी घटना स्वीकारण्यासाठी पहिली स्टेप काय होती? अस्वीकार किंवा नकार किंवा डिनायल. जिथे बिलकुलच 100% झालंच नाही असं, असा आपण विचार करतो. हा निकाल, अरे माझा नंबर नाहीच आहे, दुसऱ्याचा नंबर असेल. सेकंड स्टेप काय? अजूनही दिसतोय समोर की नाही खरंच झालंय. सेकंड स्टेप काय होते? राग निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो, अँगर. आणि मग आपण येतो तिसऱ्या स्टेपवर. तिसरा स्टेप म्हणजे काय? बार्गेन. आपण अर्धी स्वीकार करतोय, अर्धी अजूनही बदलण्याचा प्रयत्न करतो. आणि तरीही परिस्थिती आपल्यासमोर तशीच भेडसावत उभी आहे म्हटल्यावर आपण चौथ्या स्टेपला पोहोचतो. आणि ती म्हणजे काय? त्याला म्हणतात नैराश्य, डिप्रेशन. आता हा शब्द अतिशय निराशाजनक किंवा अतिशय नकारात्मक आहे, पण मी सांगेल की ऍक्च्युली हा खूप पॉझिटिव्ह किंवा खूप सकारात्मक शब्द आहे. गजेंद्रने हे स्वीकार केलं की मी असहाय्य आहे. हे स्वीकार करण्यामध्ये गजेंद्रला नैराश्य आलं असेल की नाही? हो की नाही? उत्तर द्या. की ही परिस्थिती माझ्या शक्तीच्या पलीकडे आहे, हे समजताना गजेंद्र नैराश्यामधनं गेला असेल की नाही?
नक्कीच गेला होता. आणि आपण तो फोटोही बघितला ज्याच्यामध्ये गजेंद्र अतिशय त्याने आपले हातपाय टाकून दिले आणि त्याला समजलंय की हे माझ्या शक्तीच्या पलीकडे आहे. आपणही आपल्या परिस्थितीला स्वीकार करताना या स्तरातनं जाऊ. पण नीट ऐका, हे नैराश्य अतिशय सकारात्मक आहे. का सकारात्मक आहे? कारण स्वीकृतीचे 5 पायरी आहेत. तुम्ही नैराश्यापर्यंत पोहोचला म्हणजे किती पायऱ्या तुम्ही पार केल्यात? 4 पायऱ्या पार केल्यात तुम्ही. तुम्ही 3 स्टेप मधनं पुढे आलात. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. नैराश्य बुद्धिमान लोकांनाच येतं बरं का, कमी बुद्धिवाल्या लोकांना येत नाही. कारण बुद्धिमान लोक लवकर समजायला लागतात की या जगामध्ये परिस्थिती फार बिकट आहे. पदम पदम यद विपदाम न तेषाम, हे समजायला लागतं. या जगामध्ये बुद्धिमान लोक त्याच्यामध्ये 2च आहेत. एक ज्यांनी भगवंताची शरण घेतली आणि दुसरे जे डिप्रेशन मध्ये आहेत. या दोघांना समजलंय की समस्या माझ्या पलीकडे आहे. पण ज्यांना भगवंतांबद्दल माहिती आहे ते भगवंतांचा सहारा घेतात. त्यांना भगवंताबद्दल माहीत नाही ते बिचारे एकटेच त्या नैराश्याशी झुंज करत राहतात. तर हे नैराश्य चांगलं आहे. नैराश्य म्हणजे काय इथे? की बाबा माझ्याने नाही होणार आहे, हे माझ्या शक्तीच्या पलीकडे आहे, माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे. आता मी याच्यासोबत नाही लढू शकत. लढण्याची इच्छाच संपते. संघर्ष करण्याचा उत्साहच संपतो. आणि जीवनात आता काही नकोच संघर्ष. मी जसा आहे तसा ठीक आहे. किंवा मी काही कामाचाच नाहीये. स्वतःवरचा सगळा विश्वास उडून गेलाय. जसं गजेंद्रचा उडाला होता की माझी शक्ती काहीच कामाची नाही. तर कधी कधी आपला स्वतःवरचा विश्वास उडून जातो. किती लोकांचं असं झालंय की स्वतःच्याच नजरेमध्ये स्वतःच खाली पडले. स्वतःचा स्वतःवर विश्वासच राहिला नाही. कॉन्फिडन्स पूर्ण निघून जातो काही 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 परिस्थितीमध्ये. किती लोकांसोबत असं झालंय की नाही होत माझ्याच्याने. म्हणजे मी असाच आहे यार, मी नेहमी चुकाच करतो, मला नाही लक्षात राहत. किंवा मी असाच आहे, माझा रंग हा काळाच आहे, मी गोरा होऊच नाही शकत. आणि हे बघून बघून कधी कधी आपण त्या नैराश्यामध्ये जातो. नॅचरल आहे. त्याच्यामध्ये काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही. ह्या ज्या 5 पायऱ्या मी सांगतो या प्रत्येक साधारण मनुष्यासाठी अप्लिकेबल आहेत. या काही गीता भागवतामध्ये लिहिलेल्या नाहीत. ऑफकोर्स गीता भागवत याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये लिहिलंय. पण एक खूप फेमस सायकोलॉजिस्ट आहेत, मानसिक रोग तज्ज्ञ आहेत, त्यांनी खूप रिसर्च करून ह्या 5 स्टेप्स काढल्या आहेत. आपण ह्या का अभ्यास करतोय? कारण कधी कधी आपल्या स्वतःला समजून घेण्यासाठी ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. आता नैराश्य म्हणजे समजले, 100% समजले की परिस्थिती माझ्या पलीकडे आहे. मग नैराश्य आणि ऍक्सेप्टन्स किंवा स्वीकार, 5वी पायरी, या दोघांमध्ये काय फरक आहे? नैराश्यामध्ये पण स्वीकार केले की बाबा हे माझ्या पलीकडे आहे, माझ्याचे नाही होत, मी हारलोय. आणि मग स्वीकार म्हणजे काय? स्वीकारमध्ये पण 100% समजलंय ना, मी हारलोय, माझ्याने नाही होणार. फरक आहे. नैराश्यामध्ये व्यक्ती फक्त आपल्याबद्दल विचार करत असतो की मला नाही जमणार, मी नाही करू शकत, माझ्या शक्तीच्या पलीकडे आहे, मी हारलोय, मी असाच आहे, स्वतःला कोसत असतो. आणि त्याच समस्येबद्दलच विचार करत असतो. त्याला म्हणतात नैराश्य. तो त्या चौकटीतनं बाहेर येतच नाही. त्याचं मन, त्याचे विचार तिथेच फिरत राहतात. पण 5वी स्टेप म्हणजे जिथे व्यक्ती विचार करतो, ठीक आहे, स्वीकार आहे जे झालंय ते. आता पुढे काय? आता मी काय केलं पाहिजे? नेक्स्ट स्टेप काय आहे? जेव्हा तो पुढची पाऊल घेण्यासाठी तयार होतो, त्याला म्हणतात स्वीकार केलं. नाहीतर स्वीकार नाही केलाय, तोपर्यंत तो रडत राहतो. कधी कधी लोकांना मी लाचार आहे ह्या भावनेमध्येच ते आनंद घेतात. की माझ्यावर किती अत्याचार झाले, माझं जीवन किती वाईट आहे, हे सांगण्यामध्ये लोकांना खूप आनंद येतो. पण हा तमोगुणातला आनंद आहे, हे नैराश्य आहे. सत्वगुण म्हणजे काय? की ठीक आहे, जे झालंय ते झालंय. नेक्स्ट स्टेप काय? पुढचा क्षण भगवंताने मला दिलाय, ह्या पुढच्या क्षणाचा मी वापर कसा करतोय, त्याच्याने माझं उद्याचं भविष्य ठरणार आहे. असं म्हणतात की इतके पण नाराज होऊ नका, इतनेही इतके दुःखामध्ये भारावून जाऊ नका की डोळ्यामध्ये इतके अश्रू असतील, इतके अश्रू असतील की त्या अश्रूंमुळे समोरचा क्षणच दिसणार नाही. एवढंही आपण रडलं नाही पाहिजे. एवढंही आपण नैराश्य चांगलं नाही. नैराश्य नॅचरल आहे, पण अति जेव्हा होतं तेव्हा ते नैसर्गिक नाही. थोड्या वेळासाठी गरजेचं आहे. अभिमन्यूचा जेव्हा वध होतो महाभारतामध्ये, आता अभिमन्यू कोणाचा मुलगा आहे? अर्जुनाचा. ह्याच अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगितली होती आणि किती त्याला मोटिवेट केलं होतं. आणि ह्या अर्जुना जेव्हा अभिमन्यू नावाचा मुलगा मरतो चक्रव्यूहामध्ये,
अर्जुन ढसाढसा रडायला लागतो. अभिमन्यूच्या प्रेताजवळ बसून त्यालाही डिप्रेशन येतं, त्यालाही नैराश्य येतोय, तोही ह्या सगळ्या स्तरामध्ये जातो. त्यावेळी भगवंत अर्जुनाला काय सांगतात, की कशाला तुला उगाच गीता सांगितली मी, तू पुन्हा रडतोच आहे अजूनही. तुला मी सांगितलं ना आधीच, आपण शरीर नाही आत्मा, मग तू रडतोय कशाला? असं भगवंत म्हणाले नाही. भगवंतांना माहिती आहे की हा मनुष्य आहे, तो आपल्या या सगळ्या अवस्थेमधून जाणार आहेत. तर भगवंत आपल्याकडनं अतिशय अनैसर्गिक काही अपेक्षा करत नाही भक्तीमध्ये आला. भगवंतांना माहिती आहे की समस्या येतील, आपण रडू, आपण थांबू, आपण क्रोधित होऊ, याला त्याला पहिले नावं ठेवू, याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं, पण स्वीकार करणार नाही. थोडं थोडं स्वीकार करत 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 परिस्थिती हलकी स्वीकार करू, थोडीशी सोडून देऊ, आणि शेवटी शेवटी नैराश्यामध्ये पण जाऊ. भगवंतांना सगळं माहित आहे. पण भगवंतांनी बघितले की भगवंत स्वतः अर्जुनाजवळ जाऊन बसले आणि त्यासोबत दुःख व्यक्त करू लागले. त्यांनी सुद्धा अश्रू ढाळले, है की नाही? तर एखादी घटना घडावी आणि आपण निराश व्हावं हे नॉर्मल आहे. कधी कधी लोक म्हणतात बी पॉझिटिव्ह, नेहमी आपण अगदी उत्साही अगदी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. शक्य नाहीये. नॉर्मल मनुष्याच्या जीवनामध्ये, साधारण मनुष्याच्या जीवनामध्ये कधी कधी तो पॉझिटिव्ह राहील, कधी कधी तो निगेटिव्ह राहणार. गजेंद्र काही नेहमी पॉझिटिव्ह नव्हता. 1000 वर्ष कदाचित पॉझिटिव्ह होता, पण 1000 वर्षांनी निगेटिव्ह झाला की नाही होते माझ्याच्याने. आणि तरीही त्याचं नाव श्रीमद भागवतामध्ये आहे. त्यामुळे कधी कधी आपल्या चुका, आपल्या कमतरता, किंवा आपली कमकुवतता, किंवा आपल्या मर्यादा या आपल्याला नैराश्यामध्ये टाकतीलही. पण ते नैराश्य जास्त वेळ चालणं गरजेचं नाही. पुढच्या पावली यायचं म्हणजे काय, की ठीक आहे, जे झालंय ते झालंय. 10 दिवस सुतात पाळले, 11व्या दिवशी विचार करायचा आहे, आता पुढे काय. त्याला म्हणतात स्वीकार. गजेंद्राने हे स्वीकार केलं की ठीक आहे, माझी शक्ती अपुरी आहे. आपल्यालाही स्वीकार करायचे. आपल्याला काय स्वीकार करायचंय? एका व्यक्तीच्या मी घरी गेलो होतो. डॉक्टर व्यक्ती, त्याची पत्नी डॉक्टर, त्यांचे वडील फार्मास्युटिकल कंपनीचे मालक. आणि त्यांना जेव्हा समजलं की वडिलांना कॅन्सर झालाय, हॉस्पिटलमध्ये त्यांची खूप सारी ट्रीटमेंट करू लागले. खूप पैसा कमवला होता, तो सगळा पैसा त्यांनी लावला. पण ट्रीटमेंट करता करता हळूहळू समजलं की कॅन्सर हा त्यांच्या लंग्समध्ये गेलाय. जी कॅन्सरची ओरिजिनल गाठ होती ती कमकुवत करण्यात आली होती, त्याची ट्रीटमेंट झाली होती, पण आता ही नवीन गाठ फुफ्फुसांमध्ये पसरल्यामुळे फुफ्फुस आता हळूहळू कोलॅप्स व्हायला लागले होते. आता फुफ्फुसांची ट्रीटमेंट चालू झाली आणि सगळं कॉन्सन्ट्रेशन सगळ्या डॉक्टरांचं, जितके डॉक्टरांच्या ओळखीचे होते, स्वतःही डॉक्टर होते, त्यांची पत्नी डॉक्टर होती, आणि सगळेजण त्या फुफ्फुसांसाठी जे काही बेस्ट ऑफ द बेस्ट मेडिसिन असतील, बेस्ट कन्सल्टंट असतील, त्या सगळ्यांची त्यांनी शक्ती ताकद लावली. आणि काही दिवसांमध्ये त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. आणि नंतर समजलं की त्यांच्या हृदयामध्ये ब्लॉक होता. आता जेव्हा मी 10व्या दिवसानंतर त्यांच्या घरी पोहोचलो, ते म्हणाले की प्रभूजी सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट समजलीच नाही मला, की एवढा मी प्रामाणिक होतो ट्रीटमेंट करण्यासाठी वडिलांची, इतका मी संघर्ष करत होतो, इतकी माझी मी बुद्धी लावत होतो, पण मला समजलं कसं नाही की अरे बाबा, लंग्स सोबत मी थोडंसं लक्ष हृदयाकडे पण दिलं पाहिजे होतं. आतापर्यंत अशी चूक कोणत्या डॉक्टरांकडे कधीच झाली नाही. आमच्याकडे ही चूक झाली कशी? बाबांचं हृदय मी आधीच तपासलं का नाही? मी त्याला म्हणाल की तुला अजूनही तू परिस्थिती स्वीकार नाही केली. तुम्हाला मी स्वीकार करतोय की बाबा नाही आहेत आता. मी म्हटलं फक्त बाबा नाहीत याला स्वीकृती नाही म्हणत. या जगामध्ये माझी स्थिती काय आहे हे ज्याला समजलं त्याला स्वीकृती म्हणतात. मी नियंत्रक नाही. या जगामध्ये माझी इच्छा चालत नाही, हे ज्याला समजलं ना त्याला स्वीकृती म्हणतात. या जगामध्ये मी भोगता नाहीये, मी नियंत्रक नाहीये, किंवा मी मालक नाहीये, कोणीतरी दुसरं आहे, हे ज्याला समजलं त्याला स्वीकृती म्हणतात. आपल्या जीवनातली प्रत्येक नकारात्मक परिस्थिती ही कुठे ना कुठे आपल्याला जीवनातील हे सत्य शिकवण्यासाठी येत असते. पण आपण आपल्या 5 अवस्थेमध्ये जाता जाता त्या सत्यांना स्वीकारच नाही करत, आणि खूप वेळा त्या सत्यांपासून पळवाट काढत असतो. नाही, कुठेतरी माझं नियंत्रण असेल, कुठेतरी माझी मालकी असेल, कोणीतरी माझ्या अपेक्षेप्रमाणे वागेल, कोणीतरी मला अपेक्षेप्रमाणे माझ्याशी बोलेल.
आणि ह्या अपेक्षा घेऊन आपण आयुष्यभर जगत राहतो आणि विचार करतो कधीतरी माझी अपेक्षा पूर्ण होईल, आणि पुन्हा पुन्हा त्या अपेक्षांचा भंग होत राहतो. पण तरी आपण स्वीकार करत नाही. आपण त्या गजेंद्रसारखेच आहोत, जो 1000 वर्ष लढून सुद्धा तिथपर्यंत पोहोचतो. पण गजेंद्र मात्र आता पोहोचलाय, आणि तो आपल्याला प्रेरणा देतोय की कधीतरी आपल्याला हे सत्य स्वीकारावे लागतील. श्रीमद भागवत ग्रंथ कोणत्याही खोट्या गोष्टीने आपली फक्त सहानुभूती देणार नाही. श्रीमद भागवतम आपल्या जखमेवर फक्त फुंकर मारणार नाही, तर रक्तात जाऊन ती नीट करणार आहे. आपल्या समस्यांचा उद्रेक हा फक्त बाह्य भोवताच्या जगामध्ये होत नाहीये. आपल्या समस्यांचं मूळ कारण हे बाह्य जगामध्ये नाहीये, जे आपण बाहेर जगामध्ये शोधतोय आणि तिथेच फिक्स करण्याचा विचार करतोय. आपल्या समस्यांचं मूळ कारण हे आपल्या अज्ञानामध्ये आहे, की आपल्याला वाटतंय की मी शरीर नाही, मी शरीर आहे, मी आत्मा नाहीये, मी ह्या जगातलाच व्यक्ती आहे, मला इथेच सगळं काही सेटल करायचंय, मला इथेच खूप मोठं बनायचंय, मला इथे सगळं नियंत्रित करायचंय आणि इथेच मला परमनंट राहायचंय. हा जो विचार आहे ना, हाच आपल्या दुःखाचं कारण आहे. ह्या चुकीच्या अपेक्षा घेऊन जोपर्यंत आपण जगू या भौतिक जगामध्ये भौतिक चेतनेने, तोपर्यंत कोणीही आपल्याला सुखी नाही करू शकणार. कारण आपण एका खोट्या जगात जगत आहोत. लहान मूल जेव्हा झोपलेलं आहे, काल आपण चर्चा केली, आईला कधी कधी झापड मारावी लागते, बाबा उठ. तसंच आपण जीवनातल्या सत्यांविषयी जेव्हा अनभिज्ञ राहतो आणि बिलकुल त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, तेव्हा कधी कधी प्रकृतीला आणि ईश्वराला अशा परिस्थिती निर्माण कराव्या लागतात की जिथे आपल्याला जाग येईल. सकाळी जेव्हा अलार्म क्लॉक वाजतो, तेव्हा आनंद होतो की दुःख होतं? आपणच लावलेला असतो त्याला. पण जेव्हा तो अलार्म वाजतो, गजर, आता गजर पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी कधी चांगलं म्युझिक असतं, कधी कधी वाईट म्युझिक असतं, कधी कधी स्लो असतो, कधी कधी मोठ्याने वाजतो. पण गजर जेव्हा वाजतो, तर पहिल्या क्षणी आनंद होतो की दुःख होतं? काय उत्तर आहे तुमचं? चॅट बॉक्स मध्ये लिहा. जेव्हा गजर वाजतो सकाळी, हं, पहाटेची साखर झोप लागलेली आहे, हं, चांगले आपण चादरीमध्ये स्वतःला ओढलं गेलंय, आणि त्या साखर झोपेमध्ये अचानक जेव्हा गजर वाजतो, तेव्हा पहिलं आपली रिएक्शन काय? कशाला? आणि मग आपण काय करतो? साधारणतः व्यक्ती काय करतो? जेव्हा गजर वाजल्यावर दुःख होतं की अरे कशाला झोप मोडतोय हा माझी. आजकाल गजरांमध्ये एक नवीन सिस्टम आली, त्यांना स्नूज. किती लोकांनी स्नूज दाबलंय अलार्म वाजल्यावर? चॅट बॉक्स मध्ये लिहा हो किंवा नाही. गजर वाजला आणि अजून झोपायची इच्छा आहे, आता उठायचं नाही, स्नूज. 10 मिनिटांनी परत वाज, मग थोड्या वेळ, आता लगेच नाही, परत थोडा अजून झोपतो आणि मग उठेल. तसंच जीवनातल्या परिस्थिती ह्या अलार्म क्लॉक सारख्या. अल्ला आणि राम हे एकत्र येत आहेत आपल्याला उठवण्यासाठी, अलार्म म्हणून, त्या परिस्थिती म्हणून. बाबा उठा, जागे व्हा, असे झोपून राहू नका. हे जग काय समजून घ्या. हे जग तुमचं घर नाहीये. इथे आरामशीर पायपासून झोपलायत तुम्ही, कम्फर्टेबल नाही. तुमचं घर वैकुंठ धामामध्ये आहेत. न तद भासेते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमं मम. भगवंत गीतेमध्ये येऊन सांगतायत की बाबा आपलं हे घर नाही, आपलं घर तिकडे आहे. पण ते स्वीकार करायची लगेच इच्छा नाहीये. बोले नाही, थोड्या वेळ ह्याच घरात राहू दे ना, थोडे अज्ञान चालेल मला. किती छान वाटते, माझा हा परिवार, छोटी छोटी मुलं आहेत, बायका आहेत, पोरं आहेत, माझी मित्र आहेत, माझी प्रॉपर्टी आहे, माझा इतका सन्मान आहे, माझं पद आहे, माझी प्रतिष्ठा आहे, समाजामध्ये माझा एक सन्मान आहे. हे सगळं किती छान वाटतंय. पण हे सगळं स्वप्न आहे. हे सगळं झोपेत छान वाटतंय, कारण हे सत्य नाहीये. म्हणून कधी कधी ह्या परिस्थिती, ह्या समस्या, ह्या अलार्म म्हणून येतात. पण आपण काय करतो? स्नूज. एवढ्या लवकर नाही, आता कुठे लगेच अध्यात्माकडे जायचंय, स्नूज, थोडं झोपू दे अजून, मग बघू आपण. हम्म. तर गजेंद्राने तो स्नूज बटन दाबलं नाही. 1000 वर्षांनी जेव्हा त्याला समजलं, की त्याने स्वीकार केलं की परिस्थिती माझ्या पलीकडे आहे. हम्म. कोण वाचेल? शिल प्रभुपाद तात्पर्यामध्ये खूप छान 2 गोष्टी सांगतात. कोण वाचेल प्रभुपादांचे शब्द? हात वर केला तर मी तुम्हाला अनम्यूट करेन. की ज्यांनी वाचलं नाही आतापर्यंत, असे कोणी? ओके, प्रिय राधा माताजी. येस, अनम्यूट करा.
हरे कृष्णा. आकाशवाणी होते तुमच्या आवाजामध्ये. ललिता माताजी, तुम्हाला मराठी वाचता येईल का? पण ट्राय. हरे कृष्ण प्रभू. असे नाही की केवळ हत्तींचा राजा गजेंद्र मृत्यूला घाबरत होता. प्रत्येकाने मृत्यूला घाबरले पाहिजे, कारण प्रत्येक जण शाश्वत काळाच्या मगरीच्या तावडीत सापडलेला आहे आणि कोणत्याही ओके. मरण पाहू शकतो. येस, थँक्यू. म्हणून सर्वोत्तम मार्ग म्हणजे परमेश्वर श्रीकृष्णांचा आश्रय घेणे आणि या भौतिक जगातील अस्तित्वाच्या संघर्षातून मुक्त होणे, ज्यात मनुष्य वारंवार जन्म घेतो आणि मरतो. ही समज प्राप्त करणे हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे. भगवंतांचे शरण घेण्यासाठी, भगवंतांना समर्पित होण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्वस्थितीचा स्वीकार करणं, आपल्या दुःखांना समजणं हे फार फार महत्वाचं आहे. आणि हे दुःख माझ्या शक्तीच्या पलीकडे आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. बरोबर पुढे लिहितात तात्पर्यामध्ये, परिपूर्णता प्राप्त करता यावी यासाठी श्रीकृष्ण भक्ताला त्यांचे पुन्हा स्मरण करण्याची संधी देतात. हे येथे सिद्ध होते. कारण हत्तींचा राजा गजेंद्र संकटात सापडला असतानाही त्याच्यासाठी आपल्या पूर्वीच्या भक्तिपूर्ण कार्यांचे स्मरण करण्याची एक संधी होती. तर गजेंद्र जेव्हा या हालअपेष्टेमध्ये जात होता तेव्हा एक अचानक सुंदर गोष्ट घडली. काय सुंदर गोष्ट घडली? जेव्हा तो ह्या सगळ्या तकलीफमधनं जात होता, जात असताना अचानक जेव्हा त्याने स्वीकार केलं की पुन्हा एकदा मी हारलोय, आणि त्या नम्रतेच्या भावनेमध्ये भगवंतांनी परमात्मा रूपाने त्याला अचानक एक स्मरण दिलं. मत्त स्मृतीर ज्ञानम अपोहनमच. आणि गजेंद्रला काय आठवलं? गजेंद्रला आठवलं की अरे मी आत्ता या शरीरामध्ये अडकलोय हत्तीच्या. मी हत्ती नव्हतो आधी. आधी मी कोण होतो? मागच्या जन्मामध्ये हे गजेंद्र एक अतिशय शक्तिशाली सम्राट इंद्रद्युम्न राजा नावाचे प्रतापवती सम्राट होते. आता हे इंद्रद्युम्न राजा अतिशय महान भक्त होते आणि यांनी आयुष्यभर भगवंतांची भक्ती केली होती. आणि भगवानाची भक्ती केल्यानंतर संपूर्ण राज्य आपल्या मुलांच्या हवाली करून उतार वयामध्ये ते गृहत्याग करतात आणि जंगलामध्ये जाऊन भगवंताची भक्ती करायला लागतात. आणि इथे ते मलय वनामध्ये जाऊन, म्हणजे पूर्व दिशेला, ते भगवंतांची आराधना करू लागतात, भगवंतांची स्थापना करतात आणि तिथे भगवंतांची आरती, आराधना, त्यांच्यामध्ये ध्यान, नाम जप इत्यादी सगळ्यांमध्ये मग्न होतात. अचानक एक दिवस अगस्त्य ऋषी, जर मला व्यवस्थित आठवत असेल तर अगस्त्य ऋषी एकदा इंद्रद्युम्न महाराजांना भेटण्यासाठी येतात. जंगलामध्ये आहेत तर ऋषी येतात भेटायला. आता अगस्त्य ऋषी बघतात की मी आलोय पण इंद्रद्युम्न राजा आपल्या पूजेमध्येच बिझी आहे. त्याचं लक्षच नाही की ऋषी आलेत म्हणून. थोडंफार परीक्षित महाराजांची सारखीच कहाणी. पण अगस्त्य ऋषी मात्र आता अतिशय क्रोधित होतात आणि ते विचार करतात की हा राजा इतका मंदबुद्धी आहे, त्याला हे पण समजत नाही की अतिथीचा सत्कार कसा करावा. कमीत कमी 2 शब्द गोड तरी बोलला असता, थोडं पाणी प्यायला दिलं असतं, थोडं बसण्यासाठी स्थान दिलं असतं. तर साधारण अतिथी धर्म आहे, हा तर केलाच पाहिजे होता. एवढी सुद्धा बुद्धी नसेल कोणाला तर हा मनुष्य जन्माचा काय कामाचा आहे? असा हा जडबुद्धी व्यक्ती जड योनीमध्येच गेला पाहिजे. आणि ते त्याला शाप देतात की तू भौतिक जगामध्ये एक जडबुद्धी असणारा हत्ती म्हणून जन्म घेशील. आता ते शाप देऊन निघून जातात. जेव्हा राजाला समजते की हा शाप भेटलाय, महत्वाची भूमिका अशी आहे की हा राजा जेव्हा त्याला समजते की माझी काहीही चूक नसताना मुनीने मला शाप दिला, आता ही मागच्या जन्मातली आपत्ती आहे, या जन्माची आपत्ती वेगळी मगर, पण मागच्या जन्मामध्ये पण आपत्तीच होती. पण त्या आपत्तीला हा राजा सामोरा कसा गेला होता? त्याने भगवंतांचे धन्यवाद दिले की भगवंता, जे काय माझ्यासोबत झालंय ना, हे माझंच कर्म आहे, माझ्याच कर्माचं फळ मी भोगतो. या जगामध्ये असंही कोणी शाश्वत जगणार नाही. माझी पाप खूप आहेत, पण तुमची कृपा आहे की तुम्ही जे काही संकट देताय ना मला, हे कमी करूनच देताय.
नाहीतर माझ्या पापाचं पूर्ण जर तुम्ही द्यायला गेलात ना, तर मी सहन नाही करू शकणार, तुम्हाला माहिती आहे. आणि तुमचा मी भक्त आहे म्हणून तुम्ही मला अतिशय सवलती दरामध्ये कमी करून माझं मला पाप त्याची मला फळं देत आहेत. तर भगवंता ते फळ कमी केल्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद. आणि जे काय झालंय ते चांगल्यासाठीच झालंय. त्याच्यामध्ये तुमची काहीतरी चांगलीच इच्छा असेल अशी ती प्रार्थना करतात. आणि ते प्रार्थना करतात की पण भलेही मी एखाद्या हत्तीच्या योनीमध्ये जरी गेलो, नीच योनीमध्ये गेलो, जडबुद्धी जरी झालो, तरी तुमचं स्मरण मला होईल असं काहीतरी करा. हं. तुकाराम महाराज प्रार्थना अशीच काहीतरी करतात. ते सांगतात, "न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी. तुन गायी ना आवडी, ह्याची माझी सर्व गोडी." तुकाराम महाराज सांगतात, "भगवंता तुम्ही मला पुन्हा पुन्हा गर्भामध्ये टाकलं ना, पुन्हा पुन्हा जन्म दिला, काही हरकत नाही. मला मुक्ती काही नकोय. पण जर मला तुम्ही जन्म दिलाच, मला काय द्या, संतांचा संग द्या आणि तुमचं स्मरण द्या. आणखी मला काही नको." साधारणतः कोणी संत, कोणी महात्मेजण मुक्तीची अभिलाषा करतात. एवढी भक्ती, एवढं ज्ञान, एवढी तपस्या कशासाठी? एकदाचा सुटतो इथून. तुकाराम महाराज म्हणतात, "मला नाही सुटायचं. नाही सुटलो तरी चालेल. पण 2 गोष्टी मला नक्की द्या. संतांचा संग द्या आणि तुमचं स्मरण द्या." हे अतिशय महत्वाचं. तुका म्हणे, "गर्भवासी सुखे घालावे आम्हासी." काही हरकत नाही. पुन्हा आईच्या गर्भात जाऊ देत. तकलीफ आहे मला माहिती आहे. जन्ममृत्यू जरावरी सर्वात मोठ्या समस्या आहे मला माहिती आहे. पण तुमचं स्मरण मला होत राहिलं ना, मग हे जग पण वैकुंठ आहे माझ्यासाठी. धुंधर महाराज ही अशीच प्रार्थना करतात. आणि त्यांच्या त्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून बघा, विपत्ती आली आहे, पण त्या विपत्तीला आपण सामोरे कसे जातो? यावर पुढची परिस्थिती अवलंबून आहे. नशीब आपलं लिहिलं गेलंय, आता मी त्याचं काहीच करू शकत नाही, असं नाहीये. नशीब फक्त आपली परिस्थिती ठरवतं. त्या परिस्थितीमध्ये आपलं योगदान काय असेल, आपला प्रतिसाद काय असेल, आपली रिएक्शन काय असेल, हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि ते जे काही आपला निर्णय असेल, त्यावर पुढची परिस्थिती अवलंबून. इंद्रद्युम्न महाराजांनी भगवंताचे धन्यवाद दिले. हं. आणि ते धन्यवाद दिल्यामुळे भगवंत खुश झाले. आणि आता या हत्ती योनीमध्ये जन्म झालाय, पण भगवंतांनी त्यांनी केलेली त्या मागच्या जन्मातली भक्ती, तिचा नाश झाला नाही. त्या भक्तीला पुन्हा त्यांना आठवण करून दिली आणि जितके श्लोक, जितके मंत्र राजा इंद्रद्युम्नाने आपल्या मागच्या जन्मामध्ये आठवले होते, पाठ केले होते, सराव केला होता, तो सगळा त्यांना पुन्हा प्राप्त झाला. आणि आता हा गजेंद्र भगवंतांच्या संतुष्टीसाठी, भगवंतांना आतुरतेने पुकारण्यासाठी या सगळ्या प्रार्थनांचा उपयोग करणार. हं. खालचा पर्याय कोणी वाचेल? ठीक आहे, मीच वाचतो. काही लोकांचा आवाज दिसत येत नाही. म्हणूनच आता एक खूप सुंदर पॅरेग्राफ आहे हा. आपल्या सर्वांना प्रॅक्टिकल लाईफमध्ये फार ऍप्लिकेबल आहे. प्रभुपाद लिहितात, "म्हणूनच कृष्ण भावनेतील सर्व भक्तांनी, फक्त ब्रह्मचार्यांनी किंवा फक्त गृहस्थांनी नाही, फक्त संन्याशांनी नाही, सर्वांनी, कृष्ण भावनेतील सर्व भक्तांनी कोणत्या तरी मंत्राचा जप करणे अति आवश्यक आहे." निश्चितच हरे कृष्ण मंत्राचा जप तर केलाच पाहिजे, जो महामंत्र आहे. पण त्याचबरोबर चिंतामणी प्रकर सद्मसु म्हणजे ब्रह्मसंहिता किंवा नरसिंह स्तोत्र, नमस्ते नरसिंहाय, ह्या मंत्रांचा पण सराव केला पाहिजे. रोज म्हटले पाहिजे. याचा सराव केला पाहिजे. सराव म्हणजे काय? प्रॅक्टिस. रेग्युलर, रोज ब्रह्मसंहिता वाचा किंवा भगवंतांच्या आरती वाचा किंवा काहीतरी मंत्रांचा रोज उच्चारण करा. प्रत्येक भक्ताने एखाद्या मंत्राचा परिपूर्ण जप करण्याचा सराव केला पाहिजे, जेणेकरून या जन्मात तो आध्यात्मिक चेतनेमध्ये अपूर्ण असला तरी पुढच्या जन्मात पशु झाला तरी तो कृष्ण भावना विसरणार नाही. म्हणजे प्रभुपाद सांगतायत की सरावाचं महत्व काय? हां. कधी-कधी लोकांना वाटतं भक्ती म्हणजे भावना आहे, भक्ती म्हणजे समर्पण. पण समर्पण म्हणजे काय? चला समजलं की समस्या माझ्या पलीकडच्या आहेत. आता मला समर्पण करायचं. समर्पण म्हणजे काय? समर्पण एका क्षणाची गोष्ट आहे का? एका दिवसाची गोष्ट आहे का? नाही. समर्पण हे आयुष्यभरासाठी असतं. आणि समर्पण हे फक्त मनात नसतं. समर्पण हे आपल्या जीवनशैलीमध्ये दिसतं. तर आपण खरंच समर्पित आहोत की नाही, हे कशाने समजणार आहे? की आपण भक्तीच्या क्रियांचा रोज नियमित रूपाने सराव करत आहोत का? भारतामध्ये हिंदू खूप आहेत.
आणि हिंदूंना मंदिरात गेल्यावर फक्त दर्शन पाहिजे, नंतर साधू संतांना भेटल्यावर आशीर्वाद पाहिजे, जास्तीत जास्त प्रसाद पाहिजे. पण कोणालाही साधना नको आहे, कोणालाही सराव करायचा नाही. प्रभुपाद सांगतात सराव करा, साधना करा. जोपर्यंत आपण साधना करणार नाही तोपर्यंत आपले प्रयत्न टाकले विना, गजेंद्राने प्रयत्न केले होते, सराव केला होता मागच्या जन्मी, आणि म्हणून भगवत स्मृती प्राप्त झाली. अचानक नाही प्रकट झाली. आपण कधी कधी अपेक्षा करतो काहीतरी चमत्कार होईल, आणि चमत्कार आपल्याला खूप आवडतात. चमत्कार म्हणजे काय बेसिकली? जिथे प्रयत्नांची गरज नाही, कृपा मिळेल आणि आपण चाललो. कृपा सांगतात नाही, सराव करावा लागेल, आपले प्रयत्न टाकावे लागतील. हम्म. जर आपल्याला भक्तीमध्ये परिपूर्ण व्हायचं असेल तर आपल्याला प्रयत्न टाकावे लागतील असं प्रभुपाद सांगतात. आणि त्याच्यामुळे ही पायरी जी आपण आज चर्चा केली, काल आपण 2 पायऱ्या बघितल्या. पहिला स्वैरसुख, जिथे स्वतःच्याच शक्तीवर खूप गर्व आहे, म्हणून कोणतेही नियम, कोणतेही भगवंत, कोणतेही देवता, कोणतेही वरचढ शक्तीची गरज नाहीये असं वाटून बिंदास जगतोय, त्याला म्हणतात स्वैरसुख. पण समस्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येणार आहेत. आणि मग संघर्ष, दुसरी पायरी चालू होते. हा संघर्ष जन्मजन्मांचा चाललाय, कोटी कोटी वर्षांपासून चाललाय. पण हा संघर्ष संपण्यासाठी महत्वाची पायरी जी आतमधून झाली पाहिजे, आपल्या अनुभवांना बघून जिथे आपण पोहोचलो पाहिजे, ज्या जीवनातल्या सत्यांना आपण स्वीकार केलं पाहिजे की मी खूप तुच्छ आहे, मी भगवंतांचा अतिशय अतिशय तुच्छ भगवंतांचा दास आहे, मी नियंत्रक नाही, हे जग माझ्या अपेक्षेसाठी बनवलेलं नाहीये, मी इथला मालक नाहीये, मी इथला भोगता नाहीये. हे समजण्यासाठी वेळ लागतो. जेव्हा हे समजतं त्याला म्हणतात स्वीकार, स्वीकृती, ही तिसरी पायरी. आणि जेव्हा सुकृती येते, जेव्हा व्यक्ती स्वीकार करतो की माझ्या मर्यादा आहेत, पण फक्त मी मर्यादित आहे, मी असहाय्य आहे, माझी शक्ती अपुरी आहे, फक्त एवढंच जर स्वीकार केलं ना तर नैराश्यच येणार. तर व्यक्ती हरणारच आणि लढण्याची काही उत्साह राहणार नाही, काही शक्ती उरणार नाही. पण स्वीकार आणखी एका गोष्टीचा करायचा, जो ते लिहिला नाही. पहिलं म्हणजे मी असहाय्य आहे, माझ्यामध्ये शक्ती नाहीये. पण दुसरी आठवण जी गजेंद्र आली ती काय होती, की मी जरी असहाय्य असलो, मी जरी शक्ती नसलो, मी जरी नीच असलो, भगवंत मात्र दयाळू आहे, भगवंत मात्र शक्तिशाली आहे, भगवंत मात्र त्या माझ्या जाणतात यातून मला बाहेर काढू शकतात. ही दुसऱ्या प्रकारची माहिती सर्वात महत्वाची आहे. आणि मग चौथ्या पायरीमध्ये व्यक्ती प्रवेश करतो, त्याला म्हणतात समर्पण. समर्पण म्हणजे काय? समर्पण म्हणजे हार नाहीये, अपयश नाहीये. समर्पण म्हणजे आता आपल्या पलीकडच्या, आपल्याहून मोठ्या शक्तीच्या सानिध्यात आपण जातोय. आता आपण फक्त आपल्या शक्तीने लढत नाही, आता आपण मोठ्या शक्तीला मदतीची अपेक्षा करतो. पण ही अपेक्षा, समर्पण म्हणजे काय आणि समर्पण 100% केव्हा निर्माण होईल, हम्म, याची चर्चा आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. आणि गजेंद्राने कशा प्रकारे समर्पण केलं आणि काय भगवंतांना प्रार्थना अर्पण केल्या. हा, कारण समर्पण किंवा भगवंतांना आपण जेव्हा प्रार्थना करतो त्या उच्च शक्तीला जेव्हा आपण आतुरतेने हाक मारतो, ते म्हणजे पत्र लिहिण्यासारखं आहे. हम्म. आता पत्र लिहिण्याची जशी पद्धत उरली नाही, पूर्वी पत्र लिहित होते लोक किंवा चिठ्ठ्या पाठवत होते. जर चिठ्ठी पाठवली कोणाला, त्याला लिफाफामध्ये ते चिठ्ठी टाकायचे, वरून बंद करायची. त्या लिफाफ्यावर काय लिहायला लागायचं? नुसतं हरे कृष्ण लिहिलं तर जाईल का? नाही. त्या लिफाफ्यावर योग्य व्यक्तीचं नाव असलं पाहिजे, योग्य ऍड्रेस असला पाहिजे, आणि लिफाफा आतमध्ये त्याच्यामध्ये योग्य मजकूर पण असला पाहिजे. त्याला म्हणतात परिपूर्ण प्रार्थना. गजेंद्राची प्रार्थना परिपूर्ण होती. म्हणजे नक्की काय? आणि ते शिकून आपली प्रार्थना परिपूर्ण कशी होईल, जेणेकरून भगवंत आपल्या सुद्धा समर्पणाला स्वीकार करतील, नंतर संरक्षण प्रदान करतील. हे सगळं आपण चर्चा उद्याच्या सत्रामध्ये करूया. आज इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आपल्याकडे 5-7 मिनिटं आहेत. कोणाला काही प्रश्न असेल तर आपण घेऊया. टॉपिक आजचा महत्वाचा होता, पण प्रश्न असेल तर आपण घेऊया, नाहीतर आज इथे आपण थांबू शकतो. कोणाचा एक प्रश्न आपण घेऊ शकतो.
ओके, खूप खूप धन्यवाद. कोणाचा काही प्रश्न आहे दिसत नाही. तर पुढचा समर्पण थोडं चर्चा करणं गरजेचं आहे. तर आपण आज चालू करणार नाही, आपण उद्या चालू करूया, जेणेकरून ती कंटिन्युटी राहील टॉपिकची. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. हरे कृष्ण. थँक्यू.